मॉर्निंग गाईज. तर गाईज आजचा ब्लॉग आहे. आम्ही चाललेलो आहोत एकविरेला म्हणजेच आयमावलीच्या दर्शनासाठी. तर आज स्पेशल आहे की आमच्या सुमिता अंकलच्या पोरीचे केस काढायचे आहेत म्हणून आम्ही चाललेलो आहेत. आणि आमची नी पण सोबत येते, पप्पा पण सोबत येते आणि खूप फॅमिली आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. केस काढताना पण दाखवणार आहे आमच्यासोबत, तुम्ही पण दर्शन घ्या. तर चला ब्लॉगमध्ये बघू. आणि आमचा बाबा बघा, कोंबरा. बाबा काय करतं? बोकर बघलास का? काय आणलं? बघ कशी मोठा. सामान. आता आम्ही चालून आणि बाबाला असला राहिलाय. आमची सगळी माणसं गेली, बघ ना, मी सगळे काय सामान न्यायचंय म्हणून राहिलाय वाटतं. बाबाच्या बॉडीला गुंड पडलाय. बघा यो बोकर आणलाय वाटतं किरण न्यायला. आणि हिचं केसा काढायचं आहे. हे आमचा मामा. बोल बोल. माझा पाणी केला होता दोनदा मेकअप केला. नाही बोल बोल. एकदा केली. आत्याने 2 वेळा मेकअप केली म्हणून बघा सुंदर दिसते. आता आद्या एकदा करणार आहे उतरल्यावर. नंतर कर. आणि आता गाणी बोलते आत्या. बोल. आडवा डोंगर बोल. नको आणि माझा आवाज नाही सांगला. लय भारी. आता निघून आता लाजतय. आणि गाणी सगळं आमचं अजून परत एकदा नंतर होणार आहे. आमची मेन सिंगर कुठे हरवली काय माहिती. अर्चना. 2 प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत आमच्या सोबत एकविरेला. बाबा यो एक पहिला आर्टिस्ट, यो बाबा दुसरी हिरोईन. काय ट्रेना काय झालं याला बघू मला. आमचं यान कुठला असेल मग. काही डुप्लिकेट काय ट्रेना कॅप. नाही दुसरी आहे. दुसरे काय त्यांची बाजूला घेतो फोटो काढते थांब. काही जाता आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली पायथ्याजवळ. पायथ्याला लाईन लावली लोक काही रील्स बनवासाठी. तुम्हाला दाखवते. खूपच गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला यायला खूप लेट झाला. आणि गाड्या पण खूप होत्या. आणि बघा कुसा दुसरा एक कुकरकाला घेतलाय. आपला नाही आहे का? आमचं नाही आहे. आमचे रील स्टार अभिज्ञा. हे चल रील्स काढायला देता लाईन लावू. चल आज तू पण आली. चल ती बात तू तिकडे आहे. आपल्या गाड्या काय आपण 15 किलो चिकन लागल नेट. 15 किलो. हा मग 10-15 किलो. आता आम्ही 10 किलो नेट नाही लाय. आता 10 किलो किती 40 50 जण. आता दामांचं येतील म्हणजे 2 कोंबड्या नेला. बोकर आहे तुझं. 10 किलो मटन नेलाय. बोकड नाही, मटन नेलाय.
ते आपला 10 किलो सांग मग चिकन 10 किलो बनवायचं आहे तर दहा सुका बनवायचा असेल तर मगाशी कसलं डिस्कशन चालू होतं जेवणाचंच ना हो जेवणाचंच हो ते विचारत होते अजून भाकरी आणलीस का हा. तर मी बोललो, मी भाकरी आणले जेवणाचं डिस्कशन ऐकून भूक नाही लागली का नाही लागले मला नाही लागली ग बाई मला संकष्टी उपास आहे. बोकर आणलाय कोंबडा आणलाय संकष्टी एक रॉंग time रॉंग साईड आहे. संकष्टी एक time असते. आज संकष्टी नाही आहे पण असतं सांगताय तुला असं आहे का सांगताय गाईज बघाय पण कोंबड्या बकऱ्याचा ते कोंबडा पकडतो कोंबडा नाही म्हणायचं कोंबडा जेवण चाललो या खावाला कोंबड्याचा मटण आहे ही बघ कोंबड्याचं चिकन असतं मटन नाही कोंबडीचा चिकन असतं लय बेकार वाटतं डोळ्यान बघल्यावर बेकार वाटतं आत्याने दुकानच उपसलाय वाटतं बाबा दोघी गाईज मॅचिंग साड्या लावल्या बघा अजून एक हा दोघी पैंशी मॅचिंग साड्या ती एक तिसरी मॅचिंग आली बघा पाठशी बाबा ही बघा बिना चप्पलवाली दहावीलाच तू काहीच आपला मेन म्हणजे इंट्रोडक्शन अजून बाकी आहे ही आहे आमची श्रेया मी तिचं नाव काय लीना लीना अस्मिता काकू हाय सलोनी ही पण आमची जाई आहे ह्यो आपला नेहमीचा मामा ही आमची अभिज्ञा गाईज अभिज्ञा श्रेयश निधी आहेच आमची बरोबर हा तो सुमितांकडे काय आमचा दाखवते तुम्हाला
थांबलोय मी मला पाणी पाहिजे म्हणून मी पाणी आवर नाचा लागून झाले या बघा दमलो चला आता भेटूया लय मजा येणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा सध्या आम्ही दम काढतो आणि आम्ही आलो नाचायला पुढे कोंबडा मॅन गाईज फायनली पोहोचलेलो आहोत आणि खूप गर्दी होती कशा आम्ही निघालो तिथून पूर्ण वरपर्यंत गर्दी होती आणि हिची हालत धक्का मारून काही लोकांना आमची मंडळी आलेली आहे बाबा तुझं काय होईल हसून घे नंतर रडणार आहे.
आम्ही चाललो आणि खाली जायला पुन्हा इतकीच गर्दी आहे, पाय ठेवायला पण जागा नाही, इतकी गर्दी आहे. तर आता आम्ही चालू खाली तर सगळं भेटूया डायरेक्ट खाली उतरल्यावर. बघूया रूमवर काय करतो आणि खूप मजा येणार आहे. बँडांचं सगळं सामान लावता गाईज मी बांगड्या भरल्या तर हिने बांगड्या वाढलेल्या मॅटर झालाय. मागं बघू शकता आमचं बँड बंद केलं ते बायकोनी. आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. का पण केलं? तिची कानपूर लाईन कुठली वाटतं. तुझी कानपूर लाईन फुटली. शिवाला जाशील का मग? जावं. तिचं प्रेम बघा. एक पत्रावाली जेवतात दोघा नवरा बायको. माझ्या पोराची ऑर्डर नको. मी माझ्या पोराची ऑर्डर तुला. आता आम्ही निघालेलो आहोत तिथून. सगळं आटपला आणि सामान वगैरे भरला आणि वाजले संध्याकाळचे नक्की 7. हां 7:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि आम्ही आता इथून निघलो. ब्लॉग अजून एंड नाही झालेला. खूप काही बाकी आहे आमच्या आणि खूप काही बाकी आहे.